कल्पना करा, तुम्ही जमिनीच्या 400 फूट खाली अडकला आहात. भिंती तुमच्या शरीराला इतक्या घट्ट जखडतायत की तुम्हाला श्वास घेण्यासाठी तुमची छातीही फुगवता येत नाही. प्रत्येक श्वासासोबत गुरुत्वाकर्षण तुम्हाला त्या अरुंद दगडाच्या जबड्यात अधिकच खोल ओढतंय. तुमचं डोकं जमिनीकडे झुकलंय आणि पाय वर आहेत आणि तुमच्या डोक्यातील रक्ताचा दाब इतका वाढलाय की तुमचे डोळे आता बाहेर येतील असं वाटतंय. तुम्ही अडकला आहात एका अशा जागी जिथे अंधार इतका दाट आहे की तुम्हाला स्वतःचा हातही दिसत नाही आणि त्या अंधाऱ्या गुहेत वेळ हळूहळू संपत चालली आहे. हे कोणत्याही हॉलिवूड पटाचं दृश्य नाही. ही सत्य कहाणी आहे एका 26 वर्षाच्या मेडिकल विद्यार्थ्याची, जो स्वतःच्या मृत्यूचा प्रत्यक्ष अनुभव घेत होता. जॉन एडवर्ड जोन्स, ज्याला वाचवण्यासाठी 137 जणांनी तब्बल 28 तास मृत्यूशी झुंज दिली, पण शेवटी निसर्गाच्या एका भयानक सापळ्याने विज्ञानाला गुडघे टेकायला लावले. नक्की काय घडलं होतं त्या काळ रात्री? का आजही हे शरीर त्याच गुहेत एका दगडाचा भाग होऊन दफन आहे? नमस्कार, मी किरण सुभाष चव्हाण. आज आपण किरण चव्हाण ऑफिशियलवर अनुभवणार आहोत काळजाचा थरकाप उडवणारी नट्टीपट्टी गुहेची ही सत्यकथा. अमेरिकेतील युटा राज्यातील नट्टीपट्टी गुहा ही तिच्या चिकट मातीमुळे आणि अरुंद बोगद्यामुळे प्रसिद्ध होती. यात द मेज आणि बर्थ कॅनॉल सारखे अनेक भाग होते. दिसायला ही गुहा रोमांचक वाटली तरी आतून ती मृत्यूचा सापळा होती. 2006 मध्ये वारंवार होणाऱ्या अपघातामुळे ही गुहा बंद केली होती, पण साहसी लोकांच्या आग्रहाखातर 2009 मध्ये ती पुन्हा उघडली गेली आणि अवघ्या काही दिवसातच जॉन जोन्स यात अडकला. जॉन जोन्स हा व्हर्जिनियामध्ये हृदयविकार तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेत होता. अभ्यासाच्या धावपळीतून वेळ काढून तो थँक्स गिव्हिंग सुट्टीसाठी आपल्या गावी युटामध्ये आला होता. 24 नोव्हेंबरच्या रात्री साधारण 8 वाजता जॉन, त्याचा भाऊ जॉश आणि त्यांचे मित्र असे एकूण 11 जण उत्साहाने या नट्टीपट्टी गुहेत शिरले. कोणालाच वाटलं नव्हतं की ही त्यांची शेवटची एकत्र सहल असेल. गुहेत सुमारे 400 फूट खोल गेल्यावर हे 11 मित्र अशा एका जागी पोहोचले जिथे 2 वाटा फुटत होत्या. त्यातील काही मित्र सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बर्थ कॅनॉलकडे वळले, पण जॉन, त्याचा भाऊ जॉश आणि इतर 2 मित्र अशा चौघांनी गुहेच्या अधिक आव्हानात्मक भागाकडे जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. जॉन सर्वात पुढे होता. अंधारात चाचपडत असताना त्याला समोर एक अतिशय अरुंद छिद्र दिसलं. 6 फूट 1 इंच उंचीचा आणि 90 किलो वजनाचा जॉन पूर्ण ताकदीने पोटावर झोपून एखाद्या सापासारखा त्या फटीत सरपटत आत शिरला. ती जागा इतकी अरुंद होती की त्याला आपले खांदे वेडेवाकडे करून स्वतःला पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. पण खरी भीती तेव्हा सुरू झाली जेव्हा जॉनला जाणीव झाली की तो आता मागे फिरू शकत नाही. त्याने एक मोठा दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शेवटचा धक्का दिला आणि नेमकी तिथेच मोठी चूक झाली. ती जागा बर्थ कॅनॉल नव्हतीच, तर तो एड्स पुश नावाचा एक मृत सापळा होता. जॉन एका 70 डिग्री कोनाच्या उभ्या फटीत डोक्याच्या बाजूने खाली घसरला आणि उलट्या अवस्थेत तिथेच अडकला. त्याचे हात त्याच्या छातीखाली पूर्णपणे दबले गेले होते. जॉनच्या मागे त्याचा भाऊ जॉश सुद्धा होता. जॉनने खालून केविलवाण्या आवाजात ओरडून सांगितलं, "जॉश, मी इथे पूर्ण फसलोय, तू माझ्या मागे येऊ नकोस." जॉशने आपल्या भावाला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं. त्याने जॉनचे पाय पकडून त्याला वर खेचण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण जॉनच्या वजनामुळे आणि गुरुत्वाकर्षणामुळे तो अधिकच खाली सरकत होता. शेवटी रडत, तडफडत आणि हतबल होऊन जॉश त्या गुहेच्या बाहेर आला आणि त्याने रात्री 12:30च्या सुमारास रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केलं. रात्रीचे 1 वाजले होते. बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं, पण तिथलं दृश्य पाहून अनुभवी बचावकर्तेही हादरले. जॉन एका अरुंद फटीत 70 डिग्री कोनात उलट्या अवस्थेत होता. पण आव्हानात्मक गोष्ट ही होती की त्या गुहेच्या तोंडापासून जॉन जिथे अडकला होता
तिथे पोहोचण्यासाठी एका बचावकर्त्याला कमीत कमी 1 तास लागत होता. प्रत्येक वेळी तिथे जाणं म्हणजे मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. जॉनपर्यंत पोहोचणं प्रत्येकाला शक्य नव्हतं. अशावेळी सर्वात आधी पुढे आली ती म्हणजे सुजी मोटोला. सुजी ही अतिशय लहान चणीची होती, त्यामुळे ती त्या 10 इंचाच्या फटीत सरपटत शिरू शकली. तासाभराच्या थरारक प्रवासानंतर जेव्हा ती जॉनच्या जवळ पोहोचली तेव्हा तिला फक्त जॉनचे पाय दिसत होते. तिने रक्ताळलेल्या हातांनी जॉनचे पाय पकडून त्याला हाक मारली. जॉन, तू कसा आहेस? घाबरू नकोस, मी सुजी आहे आणि आम्ही तुला वाचवण्यासाठी आलो आहोत. खालून जॉनचा अत्यंत क्षीण आणि थरथरणारा आवाज आला. सुजी, थँक्यू, पण मला प्लीज बाहेर काढा. मला खूप त्रास होतोय. मला आता सहन होत नाहीये. सुजीने त्याला धीर दिला. पुढचे अनेक तास सुजी तिथेच थांबली. तिने जॉनचे पाय आपल्या हातात धरून ठेवले, जेणेकरून त्याला कोणीतरी सोबत आहे असं वाटावं. तिने त्याला पाणी पाजलं, एनर्जी ड्रिंक्स दिले, पण सुजीच्या लक्षात आलं होतं की फक्त मानवी ताकदीने जॉनला वर खेचणं अशक्य आहे, कारण तो खूप घट्ट अडकला होता. सुजीने तातडीने वर असलेल्या टीमला निरोप दिला की आपल्याला इथे यंत्रसामग्रीची गरज आहे, आणि मग मैदानात उतरला रियान शुल्टज. रियान हा दोरखंड आणि पुली यंत्रणेतील तज्ज्ञ होता. सुजीने बाजूला होऊन रियानला जागा करून दिली. आता ही लढाई फक्त हिमतीची नव्हती, तर ती विज्ञानाची देखील होती. रियानने गुहेच्या छताला कठीण अशा ठिकाणी ड्रिल मशीनने छिद्र पाडलं आणि तिथे पुली म्हणजेच कप्पी ही यंत्रणा बसवली. 18 तासांच्या अथक परिश्रमानंतर रियानने जॉनला थोडे वर खेचले. जॉनने रियानच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. तो थोडा हसला आणि तिथेच जॉनने आपली पत्नी एमीशी संवादही साधला. पण दुर्दैवाने अचानक खडक फुटला. ती पुली म्हणजेच ती कप्पी निखळली आणि वेगाने रियानच्या चेहऱ्यावर आदळली. रियान रक्तबंबाळ झाला आणि जॉन पुन्हा एकदा वेगाने त्याच काळोखात जाऊन आदळला. हे बचाव कार्यातील सर्वात मोठं अपयश होतं. जॉनच्या शरीरावर रक्ताचा दाब वाढत होता. त्याला जिवंत ठेवण्यासाठी बचावकर्त्यांनी गुहेत एक वायर टाकून जॉनचा त्याच्या गरोदर पत्नीशी म्हणजेच एमीशी संवाद साधून दिला होता. एमी, जॉन, घाबरू नकोस, तू बाहेर ये. आपण ख्रिसमस सोबत साजरा करू. आपल्या होणाऱ्या बाळासाठी तुला लढावंच लागेल. जॉन म्हणत होता, मी प्रयत्न करतो एमी, मला खरोखरच बाहेर यायचं आहे. एमी वारंवार त्याला त्याच्या बाळाची आठवण करून देऊन त्याला धीर देत होती. जॉनला वाटत होतं की आपण या संकटातून बाहेर येऊ, पण मृत्यूचं सावट अधिकच गडद होत होतं. त्या तब्बल 28 तासांच्या नरक यातनांच्या मध्ये जॉन फक्त शारीरिक वेदना सोसत नव्हता, तर त्या 10 इंचाच्या जिवंत थडग्यात अडकलेला जॉन आपल्या कुटुंबाला आठवत होता. त्याला जाणवत होतं की त्याचे डोळे जड होत आहेत. तो स्वतःशीच पुटपुटत असेल, का हीच माझी शेवटची रात्र आहे? एमी, माझ्या होणाऱ्या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी मला बाहेर पडायचं आहे. बाहेरून येणारा एमीचा आवाज त्याला जगण्याची उमेद देत होता, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. तब्बल 28 तास उलटले होते. जॉनची शुद्ध आता पूर्णपणे हरपली होती. रियान जखमी झाल्यानंतर एका पॅरामेडिकने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या अरुंद फटीत प्रवेश केला. त्याने जेव्हा जॉनच्या पायांना स्पर्श केला तेव्हा त्याला जाणीव झाली की जॉनचे पाय आता पूर्णपणे थंड नंब पडले होते. शरीरात रक्ताभिसरण पूर्णपणे विस्कळीत झालं होतं आणि 25 नोव्हेंबर 2009च्या रात्री 11:27 जॉनला अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आलं. एक डॉक्टर म्हणून जॉनला माहिती होतं की मानवी शरीर उलट्या अवस्थेत राहण्यासाठी बनलेलं नाही. इतके तास डोकं खाली आणि पाय वर असल्यामुळे त्याच्या हृदयावर प्रचंड ताण म्हणजेच कार्डियक अरेस्ट आला होता. गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील सर्व रक्त डोक्याकडे साचलं होतं, ज्यामुळे मेंदूला सूज आली होती आणि फुफ्फुसात पाणी भरल्यामुळे त्याला श्वास घेणं देखील अशक्य झालं होतं. अखेर त्याच्या हृदयाने साथ सोडली. त्याचा मृतदेह बाहेर काढणं अशक्य होतं, कारण कोणतीही हालचाल
दुसऱ्या बचावकर्त्याचा जीव घेऊ शकली असती. आणि म्हणून प्रशासनाने आणि कुटुंबाने जड अंतकरणाने ऐतिहासिक निर्णय घेतला. अशी भीषण घटना पुन्हा कधीही घडू नये आणि या गुहेने पुन्हा कोणाचाही बळी घेऊ नये यासाठी नट्टीपट्टी गुहा कायमची सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या गुहेत जॉनचं शरीर अडकलं होतं त्या गुहेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हजारो टन सिमेंट ओतण्यात आलं आणि ती गुहा कायमची बंद करण्यात आली. आज नट्टीपट्टी गुहा ही पर्यटकांसाठी बंद आहे. ती आता फक्त एक गुहा राहिलेली नाही, तर ती जॉन एडवर्ड जोन्सची जिवंत समाधी बनली आहे. गुहेच्या तोंडावर त्याच्या स्मरणार्थ एक पाटी लावली आहे, जी आपल्याला निसर्गाच्या रौद्र रूपाची सतत आठवण करून देत राहते. तर मित्रांनो, जॉन जोन्सची ही कथा आपल्याला बरंच काही शिकवून जाते. साहस करा, ट्रेकिंग करा, निसर्गाचा आनंद नक्की घ्या, पण हे सगळं करताना आपली सुरक्षा आणि मर्यादा ओळखा. आपण जर जिवंत राहिलो तरच अशा अनेक निसर्गरम्य स्थळांचा आनंद आपण पुन्हा घेऊ शकतो. तुमचं एक चुकीचं वळण तुमच्या कुटुंबाला आयुष्यभराचं दुःख देऊन जाऊ शकतं. निसर्गापेक्षा मोठं कोणीच नाही आणि आपलं आयुष्य सर्वात मौल्यवान आहे. आज त्या गुहेत शांतता आहे, पण त्या अंधारात अजूनही एका माणसाच्या संघर्षाची कहाणी दडलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच सत्य घटनांसाठी किरण चव्हाण ऑफिशियलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा. धन्यवाद.